सर्व स्टेशनवर दोन प्रकारचे पोलीस असतात, पण आपण अजून पण याच भ्रममध्ये आहेत की या ठिकाणी फक्त एकच पोलीस असतो, तो म्हणजे आरपीएफ पोलीस. पण नाही, या ठिकाणी दुसरा पण एक पोलीस असतो, तो म्हणजेच जीआरपी पोलीस. हो, आता जीआरपी म्हणजे काय, आरपीएफ म्हणजे काय, त्याचबरोबर जीआरपी वर्सेस आरपीएफ या दोघांमध्ये ॲक्च्युअल डिफरन्स काय आहे, त्याचबरोबर प्रवास करताना जर आपल्यापासून काही चुका जर झाल्या तर मग आपण कोणापासून जास्त सावध राहिले पाहिजे आणि रेल्वेमध्ये जास्त करून कोणाची हुकूमत चालते, या सर्व गोष्टींचे बॅटल कंपॅरिझन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, ज्यात तुम्हाला समजेल की कोण काय करते, कोणाची हुकुमशाही जास्त चालते आणि गोंधळ केले किंवा गोंधळ जास्त प्रमाणात झाले तर कोणाकडे जाणे गरजेचे आहे. चला तर मग सुरू करूया. पॉइंट नंबर 1, जीआरपी म्हणजे काय. तर बघा, जीआरपी मीन्स गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. हो, रिपोर्ट टू स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच आपल्या राज्याचे पोलीस विभाग. तर बघा, जीआरपी म्हणजे खाकी वर्दीवाले जे गुन्हा दाखल करतात. हो, चोरी, मारामारी किंवा गुन्हा दाखल करायचा असेल तर मग त्या ठिकाणी जीआरपी काम करत असते. हो, हे जे काही पोलीस असतात ते थेट गुन्हेगारीची हकीकत काढत असतात. हो, जे काही एफआयआर्स नोंदवल्या जातात ते जीआरपी पोलीसकडेच नोंदवल्या जातात. हो, ज्यामध्ये लोकांची सुरक्षेची पूर्णपणे जबाबदारी यांच्यावर असते. यांना आपण राज्य पोलीस स्टेशन मधील रेड गाडीतले कमांडो सुद्धा आपण म्हणू शकतो. पॉइंट नंबर 2, आरपीएफ म्हणजे काय. तर बघा, आरपीएफ मीन्स रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. हो, रिपोर्ट टू सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ रेल्वे. तर बघा, आरपीएफ म्हणजे रेल्वेची एक खासगी कमांडो फोर्स. हो, जी रेल्वेची मालमत्ता, ट्रॅक्स, त्यानंतर मग प्लॅटफॉर्म, बोगीज यांसारख्या ठिकाणी सुरक्षेची मुख्य जबाबदारी घेतात. यांसारख्या ठिकाणी जर अतिक्रमण जर होत असेल तर मग त्या ठिकाणी सुद्धा हे कारवाई करतात. हो, तर बघा, आज जर आपण प्रवास करताना आपले सामान सुरक्षित बघत आहोत तर मग त्यांच्या कारणाच आपण या ठिकाणी आपले सामान सुरक्षित बघत आहोत. हे रेल्वेचे बॉडीगार्ड म्हणूनच आपल्यासाठी काम करत असतात. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते गुन्हा दाखल करू शकत नाही. हो, पॉइंट नंबर 3, जीआरपी वर्सेस आरपीएफ. तर बघा, या पॉइंटच्या थ्रू तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तर बघा, या पहिला प्रश्न आहे, गुन्हा झाल्यास या ठिकाणी कारवाई कोण करतो. तर याचे उत्तर आहे जीआरपी. हो, जीआरपी या ठिकाणी एफआयआर्स नोंदवतात, तपास करतात, त्यानंतर मग त्याच्यावर चांगल्या प्रकारे ऍक्शन घेतात आणि डायरेक्टली अटक करतात. दुसरा प्रश्न असा आहे की जीआरपी आणि आरपीएफ या दोघांमध्ये अटक करण्याचे जास्त अधिकार कोणाला आहे. तर मग बघा, जीआरपी कडे पोलीस पॉवर आहे. हो, त्याचबरोबर आरपीएफ ची जर गोष्ट केली तर आरपीएफ फक्त प्रथम पकड या ठिकाणी बसवू शकतो, पण गुन्हेगारावर डायरेक्टली या ठिकाणी कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार हा जीआरपी कडे आहे. हो, तोच या ठिकाणी ऍक्शन घेऊ शकतो. प्रश्न तिसरा, एफआयआर कोण लिहू शकतो. तर बघा, एफआयआर फक्त जीआरपी लिहू शकतो, आरपीएफ लिहू शकत नाही. प्रश्न चौथा, कायद्यात दोघांचे स्थान काय आहे. तर बघा, जीआरपी ची जर गोष्ट केली तर जीआरपी भारतीय पोलीस कायद्यानुसार काम करत असते, कार्य करत असते. तसेच आरपीएफ ची जर गोष्ट केली तर आरपीएफ रेल्वे कायद्यानुसार, रेल्वे अधिकारानुसार या ठिकाणी काम करत असतात. हो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की जीआरपी आणि आरपीएफ या दोघांमध्ये ऍक्च्युअल डिफरन्स काय आहे. आता आपण हे बघूया की या ठिकाणी जास्त कोणाची हुकूमत चालते. तर मग बघा, हुकूमतची जर गोष्ट केली तर दोघांची या ठिकाणी कोऑर्डिनेशन असते. हो, पण जर या ठिकाणी गुन्हा दाखल करायचा राहिला तर मग त्या ठिकाणी जीआरपी मैदानात उतरते. पण या ठिकाणी जर मालमत्तेची असुरक्षितता वाटू लागली किंवा प्लॅटफॉर्मवर जास्त करून गर्दी या ठिकाणी होत असेल किंवा अतिक्रमणचे काही प्रमाण या ठिकाणी होत असेल तर मग त्या ठिकाणी आरपीएफ उतरतात. त्या ठिकाणी आरपीएफ ऍक्शन घेतात आणि आपली चांगल्या प्रकारे ड्युटीच्या थ्रू त्या ठिकाणी लोकांना सुरक्षा प्रोव्हाइड करतात. उदाहरणार्थ, बॅग जर तुमची चोरीला गेली तर त्या ठिकाणी तुम्ही जीआरपी कडे जाऊ शकता. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर बिना तिकीट जर गर्दी असेल तर मग त्या ठिकाणी आरपीएफ येतो आणि त्या ठिकाणी ती गर्दी हटवण्याचे प्रयत्न करतोच. हो, त्याचबरोबर बोगीत भांडण झाल्यास त्या ठिकाणी दोघी येऊ शकतात, पण त्या दोघांपैकी त्या ठिकाणी जर जीआरपी जर आला तर मग तुमची चांगल्या प्रकारे नोंद तो घेऊ शकतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. हो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की या दोघांमध्ये ऍक्च्युअल डिफरन्स काय आहे. पुढे कोणत्या टॉपिकवर तुम्ही बॅटल कंपॅरिझन बघण्याचा विचार करत असाल, फटाफट जाऊन कॉमेंट करा. पुढे नेक्स्ट व्हिडिओ त्याच टॉपिकवर असणार आहे.